नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आजची ब्रेकिंग न्यूज। खुश खबर, अंगणवाड्यामध्ये 13,000 मदतनीस पदांची भरती। काय आहे सविस्तर बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यातील 901 मिनी अंगणवाड्यासह राज्यभरातील 13,007 मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत। त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यामध्ये नव्याने मदतनीस पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। गावागावातील इयत्ता 12वी उत्तीर्ण 13,000 तरुणीसह महिलांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे। तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज व माळशिरस येथील 2 उमेदवारांनी थेट राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम व अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे। राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून 75,000 पदांच्या शासकीय मेगा भरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत। तलाट्यासह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे। त्यामुळे अनेक जण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर राज्यांचे शिफारसपत्र आणत आहेत। दरम्यान गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील 2 उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले। ते शिफारसपत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले। त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळविले। पण आता मदतनीस पदांची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारसपत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे।